Good morning, students. Let's continue on to the summit. We reach the top. See the page number 19. The offering were biscuits, candy, and a little blue pencil. My youngest daughter, Nima, had given me the pencil before I left home. She asked me to put it on the top of the mountain as her offering. It was an ordinary blue pencil, not even a long one, but it was one of her prized possession. म्हणजे लेखक जेव्हा पोहोचले तेव्हा लेखकाच्या मुलीने लेखकाला जी पेन्सिल दिलेली होती ती काही लांब नव्हती, छोटीशीच होती. ती एक साधीशी निळी पेन्सिल होती, पण तिच्या मौल्यवान खजिन्यांपैकी ती एक होती आणि ती तिथे ठेवल्याचे ती हिलरीला निर्देश करून सांगितले. त्यात हसून माझ्याकडे पाहिले. मला काय म्हणायचे होते ते त्याला कळले. ॲज आय पुट इट डाऊन आय पॉइंटेड इट आउट टू हिलरी. ही गेव मी अ बिग स्माईल शोईंग दॅट ही अंडरस्टूड. म्हणजे लेखकाने जेव्हा हिलरीकडे पाहिलं तेव्हा हिलरीलाही कळलं आणि लेखकालाही कळलं की मला काय म्हणायचे होते, म्हणजे लेखकाला काय म्हणायचं होतं ते हिलरीला कळलं. देन आय गॉट पुट ऑफ द फ्लॅग विच आय हॅड वन ऑन पीस ऑफ स्ट्रिंग about 4 feet long. I fastened on end to my eyes and Hillary took picture as I held it up. नंतर एक 4 फूट दोरीवर लटकलेले ध्वज बाहेर काढले आणि दोरीचे एक टोक बर्फाच्या कुऱ्हाडीला बांधून एक्स म्हणजे कुऱ्हाड, AXE एक्स म्हणजे कुऱ्हाडीला बांधून उंच फडकवले आणि हिलरीने त्याचे फोटोग्राफ्स घेतले, पिक्चर्स काढले. अँड हिलरी टूक पिक्चर्स ॲज अ हेल्ड इट अप. ॲज आय हॅड ब्रिंग माय आईस एक्स डाऊन विथ मी आय ब्युरीड वन एंड ऑफ द स्ट्रिंग इन द आईस ऑन द टॉप अँड द अदर इज स्नो ऑन द स्लोप डाऊन बिलो. वेन वी लेफ्ट दे वेर लेईंग फ्लॅट अगेन्स्ट द समिट. बर्फाची कुऱ्हाड परत बरोबर न्यायचे असल्यामुळे मी दोरीचे एक टोक कड्याच्या बर्फामध्ये आणि दुसरे टोक उताराच्या बर्फात पुरले आणि आम्ही परत निघालो ते शिखरासमोर बर्फात विराजमान झाले होते. आय वॉज व्हेरी थर्स्टी. मला प्रचंड तहान लागली होती. आय टूक आउट वॉटर ट्रम्बल फॉर अ ड्रिंक. पाणी पिण्यासाठी मी एका पत्र्याचे भांडे बाहेर काढले. बट फाउंड द वॉटर इज मेटल कंटेनर had frozen, so I couldn't quench my thirst. Quench? Satisfy one's thirst. पण पाहतो तर काय, धातूच्या पेल्यातले पाणी जे होते त्या पाण्याचा बर्फ झाला होता आणि ते पाणी गोठून गेलं होतं. आय एट सम बिस्किट्स ऑफर सम टू हिलरी. त्यामुळे मला तहान भागवता आली नाही आणि मग माझ्याकडे असलेली मी थोडी बिस्किटे खाल्ली आणि थोडी मी हिलरीला दिली. आय वॉज विअरिंग अ रेड स्कार्फ विच माय ग्रेट फ्रेंड लॅम्बार्ट स्विस एक्सपिडिशन हॅड गिव्हन मी लास्ट इयर. माझ्या मित्राने लॅम्बार्टमधील स्विस मोहिमेचा आदल्या वर्षी जे भेट दिलेला लाल स्कार्फ मी बांधलेला होता. इट वॉज जस्ट अ इयर ॲगो ऑन मंडे 20th when we were standing at 28,250 feet that he gave me the scarf. जेव्हा 1 वर्षापूर्वी आम्ही 28 मे रोजी 28,215 फुटावर उभे असताना त्याने तो स्कार्फ मला भेट दिला होता. आय वोर इट ऑल द वे अप द माउंटेन फ्रॉम दार्जिलिंग. दार्जिलिंगपासून वर संपूर्ण पर्वत चढेपर्यंत
मी तो स्कार्फ बांधलेला होता. ॲज आय स्टूड ॲट द टॉप आय रिमेंबर्ड हिम अँड फेल्ड दॅट ही वॉज विथ मी. आता त्या टोकावर उभा असताना मला त्याची आठवण आली आणि तो माझ्याबरोबरच आहे असे मला वाटले. शिखरावर उभा असताना मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उत्तम स्थितीत होतो. आय फेल्ट ॲब्सोल्युटली फिट ॲट द समिट. माय माइंड वॉज ॲब्सोल्युटली क्लिअर. आय डिडंट फील टायर्ड अँड आय फेल्ट exhilarated. Exhilarated means very happy, excited. It was a very clear sensation. माझे मन पूर्णपणे निश्शंक होते. मला कुठलाही थकवा जाणवत नव्हता. माय माइंड ॲब्सोल्युटली क्लिअर. माझं मन एकदम शांत उल्हसित होतं. आय डिडंट फील ट्राईड आय फेल्ट एक्झॅलरेटेड. मला कुठल्याही पद्धतीने खाली दिसणारे डोंगर टेकड्या मला जणू देवदेवतांप्रमाणेच वाटत. इट वॉज अ व्हेरी क्लिअर सेन्सेशन. ते मला खूप सुंदर वाटत होतं. बिलो ऑल द हिल्स अँड द माउंटेन लुक लाईक अ गॉड अँड गॉडेस टू मी. जेव्हा लेखकाने खाली पाहिलं तेव्हा खालची पठारे, एखाद्या टेकड्या, डोंगर लेखकाला जणू गॉड अँड गॉडेस देवदेवतांप्रमाणेच भासत होत्या. द प्लॅन्स बिलो लुक्ड लाईक टू मेनी ब्रोकन पीसेस ऑफ मॅप. खालची पठारे म्हणजे एखाद्या नकाशाचे छोटे छोटे तुकडे लेखकाला वाटत होते. नेक्स्ट पॅराग्राफ. 2 or 3 people couldn't stand there on of the roof and the world if you cut ice. कळसावरील बर्फ कापला तर जगाच्या या सर्वोच्च छतावर 2 किंवा 3 व्यक्ती उभ्या राहू शकतील. 20 or 30 feet below the top there was enough flat square for 2 people to sleep. आणि कळसापासून 20 ते 30 फूट खाली 2 माणसांना झोपायला पुरेल एवढी सपाट जागा होती. यू कुड पिच ऑन टेंट देअर. द समिट इज फ्लॅट ऑन वन साईड अँड स्टेप ऑन टू द अदर. तुम्हाला तेथे थांबून तंबू उभारता येईल. हे शिखर बाजूला सपाट आणि दुसऱ्या बाजूला खोल उतरते आहे. शिखराच्या उत्तर बाजूला बर्फ आहे. देर इज अ स्नो ऑन द नॉर्थ साईड. म्हणजे हे शिखर बाजूला सपाट आणि दुसऱ्या बाजूने खोल उतरते आहे. शिखराच्या बाजूला उत्तर बाजूला बर्फ आहे. रॉक ऑन द साऊंड अँड द ईस्ट अँड स्नोई रॉक ऑन द वेस्ट. रॉक ऑन द साऊथ अँड द ईस्ट ऑफ द स्नोनी रॉक्स ऑन द वेस्ट. दुसऱ्या बाजूने पूर्वेला खडकाळ भाग आणि पश्चिमेला हिमाच्छादित भाग किंवा खडक आहे. वी स्टेड ऑन द टॉप अ लिटिल मोर दॅन 15 minutes. आम्ही त्या ठिकाणी 15 मिनिटांहून अधिक काळ थांबलो. वी वेर लकी दॅट देअर वॉज अ नो गेल ऑर इट वूड हॅव स्वेप्ट अस ऑफ. आम्ही त्या ठिकाणून आमच्या सुदैवाने त्यावेळी तिथे वादळी वाराही नव्हता आणि नाहीतर आम्हाला त्याने उडवून टाकले असते. गेल स्ट्रॉंग विंड. देअर वॉज अ नो गेल ऑर इट वोंट हॅव स्वेप्ट ऑफ. माय नेक्स्ट थॉट वॉज हाऊ टू गेट डाऊन स्विटली. आता माझ्या मनात पाठोपाठ पुढचा विचार आला तो म्हणजे तिथून खाली सुखरूप कसे उतरायचे हा.